वैजापुर तहसील में लगातार हो रही भारी बारिश से किसानों पर संकट गहरा गया। लगातार अतिवृष्टि के कारण खेतों में खड़ी फसलें पूरी तरह बर्बाद हो चुकी है। कई जगहों पर फसलें पूरी तरह जमीन पर गिर गई, जिससे किसानों के सामने अब बड़ा सवाल खड़ा हो गया है, कर्ज कैसे चुकाएं। मस्की गांव के किसानों ने सरकार से मांग की है कि बिना किसी पंचनामे के सभी किसानों को सीधे और अधिक मात्रा में आर्थिक मदद दी जाए। साथ ही उन्होंने कर्ज माफी की भी मांग की है। बारिश का यह संकट किसानों के लिए एक बार फिर से भारी आर्थिक बोझ लेकर आया है। अब देखना होगा कि मस्की गांव के किसानों की कर्ज माफी और आर्थिक मदद की मांग को लेकर सरकार आखिर क्या निर्णय लेगी। ही कपाशी, मक्का, ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। रात्री अचानक ढगफुटी झाली, त्यामुळे तुम्ही बघू शकता तलावाचं रूप आपल्या वावरानं धारण केलेलं आहे आणि आता हे पूर्ण 2-4 दिवसात सडून जाणार आहे। त्याच्यामुळे पीक कर्ज शेतकऱ्यांचं सरकारने त्वरित माफ करून त्यांना प्रोत्साहनपर पुन्हा कर्ज दिलं पाहिजे आणि जे पिकाला हमी भाव राहतात ते दिले पाहिजे। पूर्ण पिकांचे हमी भाव हे सरकारनं नियोजन करून सगळ्यांना हमी भाव दिला पाहिजे। आता तुम्ही बघू शकता कांदा फक्त 500 रुपये चाललेला आहे आणि त्याचे कांद्याचे जर बी घ्यायला गेलं 3-4 हजार रुपये किलोना बी घ्यावं लागतंय। मग शेतकऱ्यांना हा कुठंतरी एकदम जास्त दुरावा निर्माण झालेला आहे पीक भावात आणि घेणाऱ्या बियाच्या भावात। म्हणून आता शेतकऱ्यांना फाशी किंवा आत्महत्या घेतल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला। मस्कीतून बोलतोय मी। आमच्या इथं खूप पावसामुळे नुकसान झालेलं आहे, तर आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे का त्वरित आमचं जे नुकसान भरपाई द्यावी आणि जे काही कर्ज आहे आमच्यावर हे कर्ज आमचं मुक्त करावं। आणि काय झालं आम्हाला आता पुढं काय करावं हे काही समजानच नाही। आता हे पिकं आता ही जमीन बी पूर्ण खराब झालेली आहे आणि आमचं काही थोडं शासनाने विचार करून आणि आमचं हे नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी एवढी विनंती शासनाकडे आमची। आता झालेले पीक पूर्ण गेलेलं आहे आणि ही काही मदत लोणच्या नाही आहे, हे काही पूर्ण नाही, पण सरकारने चांगली मदत केली पाहिजे अशी विनंती सरकारला।